नमस्कार. आपल्या सर्वांचे वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय आहे मानसिक दृष्ट्या मजबूत व्हायचं असेल तर हे 7 नियम लक्षात ठेवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त शारीरिक ताकद पुरेशी नसते, तर मनाची ताकद त्याहून अधिक महत्त्वाची असते. चला तर मग आजच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, जीवनात प्रत्येकाला अडचणी येतात. प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येते, अपयश येते, टीका येते, गैरसमज येतात. पण काही लोक या सगळ्या संकटांवर मात करून पुढे जातात, तर काही लोक मात्र त्या संकटांमध्ये अडकून पडत असतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे मानसिक ताकद होय. मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी खंबीरपणाने उभी राहते. ती संकटापासून कधीच पळ काढत नाही, तर त्या संकटांना सामोरी जाते. ती अपयशाला शेवट समजत नाही, तर नवीन सुरुवात समजते. आज आपण असे 7 नियम पाहणार आहोत जे तुमचे मन मजबूत बनवू शकतात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. नियम क्रमांक 1. जे बदलू शकत नाही ते स्वीकारा. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. भूतकाळ, इतर लोकांचे विचार, काही अचानक घडणाऱ्या घटना, या गोष्टी आपण बदलू शकत नाही. पण अनेक लोक याच गोष्टींवर सतत विचार करत राहतात आणि स्वतःलाच त्रास करून घेतात. समजा एखादी संधी तुमच्या हातातून निघून गेली. तुम्ही कितीही विचार केला तरी ती संधी परत येणार नाही. मग सतत पश्चाताप करत बसण्यात काय अर्थ आहे? मानसिकदृष्ट्या मजबूत लोक वास्तव स्वीकारतात, खरं स्वीकारतात. ते परिस्थितीला दोष देत बसत नाहीत. ते विचार करतात, जे झाले ते झाले, आता पुढे काय करता येईल. स्वीकार करणं म्हणजे काही हार मानणे नाही. स्वीकार करणे म्हणजे वास्तव समजून घेऊन पुढे जाणे. लक्षात ठेवा, काही गोष्टी बदलता येत नाहीत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलता येतो. नियम क्रमांक 2. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. आज सोशल मीडियाच्या काळात तुलना करणे खूप सोपे झाले आहे. कोणीतरी नवीन गाडी घेतो, कोणीतरी मोठे घर बांधतो, कोणाला चांगली नोकरी मिळते, कोणाचे फॉलोअर्स वाढतात आणि आपण लगेच स्वतःची तुलना सुरू करतो. पण आपण विसरतो की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एखादे झाड 2 वर्षात फळ देते, तर एखाद्या झाडाला 10 वर्षे लागतात. याचा अर्थ 10 वर्ष घेणारे झाड कमी महत्वाचे आहे का? तर नक्कीच नाही. तुमचे आयुष्य ही काही स्पर्धा नाही. तुमचा प्रवास तुमचा आहे. जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करता तेव्हा तुम्ही तुमचा आनंद गमावता, पण जेव्हा तुम्ही कालच्या स्वतःशी तुलना करता तेव्हा तुम्ही प्रगती करता. स्वतःला विचारा, मी कालपेक्षा आज चांगला आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. नियम क्रमांक 3. अपयशाला घाबरू नका. जगातील कोणतीही यशस्वी व्यक्ती अशी नाही जिने अपयश पाहिले नाही. अपयश हा यशाचा विरोधक नाही, तर यशाचा एक भाग आहे. लहान मूल चालायला शिकताना अनेक वेळा पडते, पण ते पडल्यामुळे चालण्याचा प्रयत्न सोडत नाही. उलट पुन्हा उठते आणि चालण्याचा प्रयत्न करते. आपण मोठे झाल्यावर मात्र एकदा अपयश आले की घाबरतो. मानसिकदृष्ट्या मजबूत लोक अपयशाला शिकण्याची संधी मानतात. त्यांना माहित असते की प्रत्येक चूक त्यांना काहीतरी नवीन शिकवत असते. जर एखादा प्रयत्न अयशस्वी झाला असेल तर स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला विचारा, या अनुभवातून मी काय शिकलो? कारण प्रत्येक अपयशाच्या मागे एक महत्त्वाचा धडा लपलेला असतो. नियम क्रमांक 4. नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेवा. आपल्या आसपास काही लोक असे असतात जे सतत नकारात्मक बोलतात. तू हे करू शकत नाहीस, तुझ्याकडून होणार नाही, याचा काही उपयोग नाही, अशा प्रकारची वाक्ये ऐकत ऐकत अनेक लोक स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतात. लक्षात ठेवा, तुमचे वातावरण तुमच्या विचारांवर प्रभाव टाकते. जर तुम्ही सतत नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर नकळत तुमचाही दृष्टिकोन नकारात्मक होईल. म्हणून अशा लोकांपासून पूर्णपणे दूरच राहणे शक्य नसेल तर त्यांच्या शब्दांचा तुमच्यावर परिणाम मात्र होऊ देऊ नका. स्वतःभोवती सकारात्मक विचार करणारे
प्रोत्साहन देणारे आणि प्रेरणा देणारे लोक ठेवा, कारण योग्य लोकच तुमच्या आत्मविश्वासाला पंख देतात. नियम क्रमांक 5. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मानसिकदृष्ट्या मजबूत असणे म्हणजे कधीच राग न येणे किंवा दुःख न होणे नव्हे. भावना प्रत्येकाला असतात, पण मजबूत व्यक्ती भावना नियंत्रित करायला शिकते. समजा कोणी तुमची टीका केली, लगेच रागावून प्रतिक्रिया देणे सोपे आहे, पण शांत राहून विचार करणे कठीण आहे आणि हीच खरी ताकद आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. जेव्हा तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवता, तेव्हा परिस्थितीवर तुमचे नियंत्रण वाढते. पुढच्या वेळी राग आला, दुःख झाले किंवा तणाव जाणवला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही क्षण शांत बसा, खोल श्वास घ्या, विचार करा. तुम्ही पाहाल की अनेक समस्या आपोआप लहान वाटू लागतील. नियम क्रमांक 6. स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, सर्वात आधी तुमचा स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे. अनेक वेळा लोक एखादे स्वप्न फक्त म्हणून सोडून देतात, कारण इतरांना वाटते की ते शक्य नाही. पण इतिहास साक्ष आहे, मोठी स्वप्ने पूर्ण करणाऱ्या लोकांवर सुरुवातीला कुणीही विश्वास ठेवला नव्हता. जर तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल, तर तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करू शकता. आत्मविश्वास म्हणजे सर्व काही माहिती असणे नाही. आत्मविश्वास म्हणजे मला सर्व काही माहिती नसले तरी मी शिकू शकतो हा विश्वास असणे होय. दररोज स्वतःला एकच सांगा, मी सक्षम आहे, मी शिकू शकतो, मी सुधारू शकतो, मी हार मानणार नाही. हे छोटे छोटे शब्द तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकतात. नियम क्रमांक 7. रोज स्वतःला अधिक चांगले बनवा. मानसिक ताकद एका दिवसात निर्माण होत नाही, ती रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होते. दररोज छोटे वाचन करा, नवीन काहीतरी शिका, स्वतःसाठी वेळ काढा, आपल्या चुका ओळखा, आपल्या प्रगतीचे परीक्षण करा. 1% सुधारणा रोज केली तरी वर्षभरात मोठा बदल घडू शकतो. यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे सातत्य. ते रोज थोडे थोडे सुधारत राहतात. म्हणून परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू नका, फक्त कालपेक्षा अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मानसिक ताकद ही जन्मतः मिळत नाही, ती विकसित करावी लागते. जीवनात कितीही वादळे आली, कितीही संकटे आली, कितीही अपयश आले, तरी जो व्यक्ती मनाने मजबूत असतो तो पुन्हा उभा राहतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते. प्रत्येक अपयश तुम्हाला नवीन धडा शिकवण्यासाठी येते. प्रत्येक संघर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी येतो. आजपासून या 7 नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करा. जे बदलता येत नाही ते स्वीकारा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. अपयशाला घाबरू नका. नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि रोज स्वतःला अधिक चांगले बनवत राहा. कदाचित सुरुवातीला बदल लहान वाटेल, पण काही महिन्यांनी तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळी ताकद अनुभवू लागाल. एक असा आत्मविश्वास जो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खंबीर ठेवेल. शेवटी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते, जीवनात परिस्थिती नेहमी तुमच्या मनासारखी असेलच असे नाही, पण तुमचे मन परिस्थितीपेक्षा मजबूत असू शकते. आणि जेव्हा मन मजबूत होते तेव्हा जगातील कोणतेही आव्हान अशक्य वाटत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.